सांगतात ते 25 सलमान शेख गोलंदाजी मार्क वरती. चला 12th मॅन स्ट्राइक वरती किरण बेरड. सलमान शेख पहिल्याच चेंडूवरती जिथं पहिल्या दिवशी सामना सोडला होता तिथनं सुरुवात करतोय. पहिला चेंडूवरती येतोय घानाघाती षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचताना पाहायला भेटतोय. स्वीप शॉट केलाय. खेळाडू तिथं तैनात होता राजू पार्टे, पण त्याच्या डोक्यावर कणकणीत दणदणीत षटकार खेचतोय. किरण बेरडला आपण पाहिलं होतं पहिल्या दिवशी एक ग्रुप मधनं हा संघ आला होता, तर दुसरा संघ जे क्षेत्ररक्षण करतो तो डी ग्रुप मधनं म्हणजे डेंजरस ग्रुप मधनं सेमीफायनलला आला. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या पहिला सामना रहीम 11ने फायनल मध्ये प्रवेश केला, तर दुसऱ्या सामन्यामध्ये शिवाजी मराठा संघ खेळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती स्वीप केलाय अलोंग द कार्पेट. तिथं खेळाडू तैनात लॉंग लेगला राजू पार्टे तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. चिराग स्ट्राइक वरती. आता चिराग पावले मैदानाच्या जर पावलं नाव टेनिस क्रिकेट मधला विजय पावले नंतर आज जर पावले नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू चिराग पावले. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, शरीर मारा होतोय मैदानाच्या आत. कुणाल सरांचा इशारा लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव भेटला पाहायला भेटतोय. स्ट्राइक रोटेट होतोय डेंजरस मॅन किरण बेरड आता स्ट्राइक वरती. हे मी प्रत्येक वेळा सांगतो, संयमी पारी खेळणारा मॅच घेऊन खेळणारा फलंदाज आहे. हे जास्त इंस्टाग्राम वरती नसतो, पण प्रत्येक गावात हे खेळाडू खेळताना दिसतो. किरण बेरड स्ट्राइक वरती. परत एकदा मिड ऑफच्या दिशेने वासिक शेख तिथे चेस करता पाहिलं. बेस्ट फिल्डिंग होती, एक हातात चेंडू धरण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण करतोय. डेंजर झोन मध्ये होता किरण, पण आपल्या घरट्या सुरक्षित लौटताना पाहायला भेटतोय. आता जर पाहायला गेलं तर जास्त करून खेळाडू इंस्टाग्राम वरती रील किंवा फटके मारलेले आपले सुंदर सुंदर व्हिडिओ अपलोड करतात, पण किरण बेरड जर पाहायला गेलं तर ते फक्त क्रिकेट खेळताना दिसतो, इंस्टाग्राम वरती नसतो. ओ शूट, फटका सुरू, एक डीप एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू जातोय. तिथं खेळाडू थोडासा लांब हसते हसते कटशाही रस्ते ये रास्ते हे 4 के चौकार, सुंदर चौकार चिरागच्या बॅटीतून येतोय. टेनिस लाईव्ह क्रिकेट आपण यूट्यूब वरती जाऊन हा स्पर्धेचा पूर्ण आनंद घेतात. आणि टेनिस क्रिकेट असो, 70-70 क्रिकेट असो, टेनिस लाईव्ह क्रिकेट असो किंवा क्रिक लाईव्ह असो, जेव्हापासून हे वेबसाईट आलेत यूट्यूब वरती तेव्हापासून जे खेळाडू जे लहान मुलं होते ते आपलं घर सोडून क्रिकेट खेळताना पाहायला भेटतात. नाहीतर जास्त करून घरात बसून मोबाईल वरती गेम खेळताना पाहायला भेटतात. पण जेव्हापासून हे वेबसाईट आली तेव्हापासून ग्राउंड वरती जास्त करून लहान पोरं खेळताना यायला पाहिजे, खेळताना पाहायला भेटतो. माझ्या नात्यात फंबल होते, मिस फिल्डिंग करतो राजू पार्टे, 2 धावा पूर्ण केला. तिसरा धावाचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये किरण बेरड, फिकी थोडीशी लेक, तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण करतोय किरण बेरड. छोट्या 3 धावावरती स्कोर कार्ड वाढताना पाहायला भेटतोय. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर स्कोर कार्ड वरती 16 धावा एका षटकानंतर. पहिल्या सामन्यामध्ये सलमान शेखने प्रभावित गोलंदाजी केली होती, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील 2 फलंदाज बाद केले होते, तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच्यावरती अटॅक करताना पाहायला भेटतोय. एका षटकानंतर कुठलाही फलंदाज बाद नाहीये. 16 धावा धाव बलकावरती किरण बेरड आणि चिराग चांगली कामगिरी करताना पाहिले. स्टार्ट सुपर देताना पाहायला भेटतोय आपल्या संघाला. शिवाजी मराठा संघ फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता का संघा नायकांनी, पण फलंदाजांनी त्यांच्या निर्णयाच्या विरोधात फलंदाजी करताना पाहायला भेटतो. शफीक गोलंदाजी मार्क वरती. शफीक गोलंदाजी मार्क वरती. जेव्हा डीके संघ होता तेव्हापासून हा गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. पहिले जर तुम्ही पाहिलं घेतलं असेल तर 2 संघाचे जास्त चर्चेत नाव होतं पुणे जिल्ह्यात, डीके आणि प्रतीक. तर डीके या संघाकडनं खेळताना पाहायला भेटायचा हा गोलंदाज. त्याच्यानंतर आज चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतो शफीक शेख, मॅन फ्रॉम दौंड. दौंडवरनं ब्लॉक करणारा हा गोलंदाज उजव्या हाताने ऑफ द विकेट. पहिला चेंडू येतोय निर्धाव, टॉट चेंडू. चिराग सफल झाला होता, त्यामुळं पंचांनी हा चेंडू
डॉट योग्य दिलेला आहे. परत एकदा शफिक गोलंदाज मार्कवरती. खूप मोठा अनुभव पण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स होतोय सक्सेसफुल. हा येतोय षटकार. 6 धावा. टागआउट मधून आवाज सुरू झाला. सेमीफायनल क्रमांक 2 सुरू आहे. पहिला चेंडू निकाल खेळला पण त्याच्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला. बघा जेव्हा मनोज साठे मला वाटतं स्टेजवरती होते तर त्यांचा 12th मॅन आलता. त्यांनी विचारलेलं नाव काय तर ते मला चिराग मावले. तर तो देखील आकर्षक झाला होता की त्याला वरती कसं प्रमोट कसं केलं. पण त्यांनी आज त्याचे फटके एवढे सुंदर आहे. मनोज साठे देखील आश्चर्यचकित झाले असेल की या काय फटकेबाजी खेळतोय त्यांच्या टीमच्या अगेन्स्ट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. विशाल कांबळेला देखील तुम्ही सर्वात जास्त रिव्हर्स खेळताना पाहायला घेतल्यात. भरपूर असे फलंदाज आहे की जो ऑफकट गोलंदाज आहे लेकट टाकणार त्याच्या विरोधात रिव्हर्स खेळताना पाहायला भेटतात आणि सक्सेसफुल होतात. का की फटकाच तसं आहे सर. लागला तर आबाद नाहीतर बरबाद. लागला तर चौकार नाही तर षटकार नाहीतर डायरेक्ट बरबाद. चले तो चांद तक नाही तो कब्रस्तान तक. चिराग पावले फलंदाजी चांगली करतो. आता चर्चा करताना वासिक शेख मैदानाच्या आत. वासिक शेख शफिक शेख या दोन खेळाडूंनी 10 ते 15 वर्ष क्रिकेटची सेवा केलेली आहे. पुणे टेनिस क्रिकेट गाजवलेलं आहे. तेच आपला अनुभव शेअर करताना आणि चर्चा करताना. चर्चा झाली पाहिजे. चर्चा नाही झाली तर तुमचा खर्च कसा होणार. पहिल्यांदा ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पॅटीची काढा घेऊन पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. तिथं खेळाडू त्यांना तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण करतो. आता स्ट्राईक रोटेट करतोय. आता किरण बेरड हा खेळाडू फलंदाज आता स्ट्राईक वरती. धावफलकावर धावसंख्या झाली ते 23 धावा. 24 धावा धावफलकावरती. चौबीस धावा धावफलकावरती. चला वेळ वाचवा. समय किसी का गुलाम नहीं है. चलो समय बचाइए. 24 धावा धावफलकावरती. तुमच्यापाशी एक्स्ट्रा खेळाडू आहेत तरी देखील ते डगआउट मध्ये चर्चा करतात. आकाश आहे पण आकाशचं मला वाटतं लक्ष आहे 24 धावा आहेत का 23. 23 23 ओके. चला लक्ष द्या. किरण बेरड स्ट्राईक वरती. आता विकेट केलाय. फुल केलाय. चेंडू हवेत. सौरभ दळवी चेस करताना पाहायला भेटतो. प्रयत्नाला वापस चेंडू जातोय वडबाव सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. किरण बेरडनी पूल केला. अगदी कानापाशी चेंडू होता. ऑन साइडला फ्लॉप केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. सौरभ दळवीचा चांगला प्रयत्न होता. सुंदर प्रयत्न होता पण चेंडू हाताला लागून सीमा रेषेच्या दिशेने गेला आणि हा येतोय चौकार. किरण बेरड चांगली कामगिरी करतोय. शानदार जानदार पारी खेळतोय मैदानाच्या आत. विकेट घेणं गरजेचं आहे मृत्युंजय या संघाला. तर बघू कुठला गोलंदाज विकेट टेकर साबित होतोय मृत्युंजय या संघाकडनं. ऋषी शर्मा मला वाटतं आज प्लेइंग 11 मध्ये नाही पण वारंवार त्यांना विकेट किपरिंग करताना पाहिलं. त्यांचे देखील व्हिडिओ फेमस आहे इंस्टाग्राम मध्ये. ओहो फक्त दिशा दिली बघा. स्वीप केलाय. कुठलाही खेळ होता येणार नाही. तिथं चेंडू जातोय दन 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 करत. चौकार. 4 धावांसाठी. 31 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 चौकार. थोडी विश्रांतीनंतर सामना सुरू झाला. त्याच्यानंतर 2 चौकार खेळताना जे शांत होतं त्याला अशांत करताना पाहायला भेटतोय किरण बेरड.
चेंडूला चिरताना पाहायला भेटतो, त्याचा फरला कापताना पाहायला भेटतो पॅटीतून किरण बेरड. आता शफिक बघूया कशी गोलंदाजी करतोय, का की त्याच्या बॅटीतून फटके चांगले येते. सिलेक्शन, शॉर्ट सिलेक्शन खूप सुंदर आणि सायलेंट किलर आहे, वायलेंट किलर नाहीये, सायलेंट किलर आहे. शांत संयमी पारी खेळतोय. पहिल्यांदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, फक्त दिशा दिली. बघा 2 चौकार आल्यानंतर तिसरा चेंडूवरती सिंगल अटॅम्प्ट करताना पाहायला होतोय. षटक मला वाटतं संपलेलं आहे. 2 षटकांनंतर धावफलकावर धावसंख्या झाली ती 32 धावा. कुठलाही फलंदाज नाही, 32 धावांची पार्टनरशिप बनवताना पाहायला भेटतो दोन्ही फलंदाज अगदी संयम गतीने. चला, विजय गडके बोललेले की 25 मिनिटात तुम्हाला 5 षटक टाकायचे, पण 13 मिनिटात 2 षटक टाकलेत. नाही तसं काही नियम नाही, पण विजय सरनी कळवलेलं की लवकर आपल्याला फायनल सुरू करायची. 5:50 ते 52 मिनिटात इथं अंधार पडतोय पूर्ण. त्यामुळं विनंती आहे लवकर खेळा, का की तुम्हाला आता 2 संघामधला एक संघ तर फायनलला जाणार, त्यांना त्रास होणार. वासिक शेख गोलंदाजी मार्कवरती. पहिला मॅचचा हिरो वासिक शेख, अष्टपैलू कामगिरी केली होती, तोच वासिक शेख गोलंदाजी मार्कवरती. मृत्युंजय संघाचा तृप्तचा एक्का, बोरसेमन गोलंदाज ऑन मार्क. पहिला विकेट केलाय, लॉंग ऑफ टोकावर चेंडू जातोय डागांना कापत, षटकार 6 धावा. वासिक शेखचं देखील स्वागत करताना पाहायला भेटतोय स्वॅकनी. इथं स्वॅकनी नाही, इथं षटकाराने स्वागत करतोय किरण बेरड. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार खेचला. 10x बॉल आहे, पॅटीला चेंडू लागला तसंच वेगाने जातोय आणि वेगवान चेंडू होता, खोलवर पळता चेंडू होता, फक्त त्याला डीप केला. टायमिंग सुंदर, त्याच्याबरोबर मनगटाची ताकद लावताना पाहायला भेटतो किरण बेरड. शफिक शेखच्या डोक्यावरनं जातोय, षटकार 6 धावा. परत एकदा वासिक शेख. चेंज ऑफ पेस मैदानाच्या आत, थोडक्यात बचवला. जसं चेंडू विपुल खैरेच्या हातात गेला तर वासिक शेखने डोक्याला हात लावला. अगदी स्टंपच्या चवळनं चेंडू गेला, चेंज ऑफ पेस टाकला होता. आपण जसप्रीत बुमराहला देखील बघितला, एक चेंडू वेगवान टाकला तर दुसरा चेंडूवरती तो चेंज ऑफ पेस दाखवतो. लाईन लेंथ अचूक टप्पा मैदानाच्या आत पाहायला भेटतो वासिक शेख यांच्याकडनं. जसे शफिकच्या विरोधात त्यांनी बॅटिंग केली होती, चौफेरी बाजी फटकी खेळली होती, तशीच फलंदाजी इथं करताना पाहायला भेटतो किरण बेरड. परत एकदा छोट्याने फक्त दिशा दिली, तिथं महेश तैनात, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो. आता बघू रिवर्स या षटकामध्ये या फलंदाजाने केलं होतं, तो चिराग पावले आता स्ट्राईक वरती. पाणी जेवण सर्व टेचच्या उजव्या बाजूला आहे. चिराग पावळे स्ट्राईक वरती. पहिला चेंज ऑफ पेस, खराब चेंडू मैदानाच्या आत, खेळाडू कुठलाही तैनात नाही. नो मॅच लाईन मध्ये जातो, 1 बाउन्स सीमारेषा पार. हा येतोय ऋतिक स्पोर्ट्स क्लब चौकार, 4 धावा. बघा कुणाला एक जर शांत आहे तर दुसरा देखील त्याच्या विरोधात चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. एका षटकारानंतर सिंगल काढली किरण बेरडनी, पण चिराग पावले खराब चेंडूचा समाचार घेतो मैदानाच्या आत. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. तीनही गोलंदाजाच्या विरोधात अटॅक करताना पाहायला भेटते. आता संघनायक आता विचार करणं गरजेचं आहे संघनायकाला की कुठलाही गोलंदाज आपल्याला विकेट देऊ शकतो, का की आकाश उत्तेकर देखील दोन्ही बाजूला चेंडू वळण्याची क्षमता आहे ते देखील, पण डगआउटच्या दिशेने विश्रांती करताना पाहिलं तर प्लेइंग 11 मध्ये नाही येतात. पण बॉलरची मला वाटतं थोडीशी कमी घालताना पाहिलं वाटतं, कारण की सलमान शेख यांच्या विरोधात देखील पहिल्या षटकामध्ये 16 आलेत. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये शफिक शेखला देखील रन आलेत, पण तिसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत 11 धावा खर्च केलेत वासिक शेख यांनी. पहिला एकदा शॉर्ट पिच होता, परत फुल केला राजू पार्टे. संधी कॅरी 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 कॉन, धक्का क्रमांक लागतोय पहिला. ओ यू टी चिराग पावले पाथ.
विकेटची तलाश होती, पार्टनरशिप फोडताना पाहायला भेटतोय. चेंडू शॉर्ट पिच होता, फुल करण्याचा प्रयत्न होता, चेस्टवरती चेंडू होता, पण तिथं राजू पार्टे तैनात. शॉटमध्ये ताकद जास्त होती पण ॲनिमेशन कमी होता, त्यात राजू पार्टेने कुठली चूक केली नाही. चिराग पावले सेट फलंदाज, ओपनर फलंदाज होतोय बाद. आता तिसरा फलंदाज कोण येतो पाहूया. किरण बेरडनी डागआउटच्या दिशेने इशारा दिला की या क्या फलंदाजची गरज आहे, पण आता मला वाटतं गणेश सर, आकाशला गणेश सरांनी प्राधान्य केलं फलंदाजी करण्यासाठी. 3 नंबर क्रमांकाला आता आकाश येणार फलंदाजी करण्यासाठी. काल चला घाई करा, आकाश घाई करा. काल नरेश डोंबे सर होते या स्पर्धेमध्ये, त्यांनी भेट दिली होती. कालचा दिवस तुम्ही ऐकला नरेश डोंबे सरांना, पण आजच्या दिवशी विनोद चोरगे सर देखील आपल्यासोबत जुळलेले आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये देखील त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवेल, काय की विजय खडके यांचं नियोजनच लाजवाब असतं. या ग्राउंडवरती जेव्हापासून ग्राउंड सुरुवात झाली, हे 5वी टुर्नामेंट असेल. जशी टीम आहे त्याच लेवलची त्यांच्या आपल्या टीम असतात. कालचं जर हाफ बैल असेल RR स्टार संघ, जेव्हा 4 संघ आला त्यांच्या अनुसारच त्यांचे संघ होते. जेव्हा रहीम 11 खेळत होता त्यांच्या अनुसार त्या 4 संघ होते. कुठल्या टीमला मोठी टीम नाही दिली, या छोटी टीम नाही, बरोबर लेवलचे टीमा हफला ॲडजस्ट करून दिले. कुठली टीम नाराज नाही झाली विजय खडकेला आतापर्यंत. आणि आयोजन म्हणलं तर सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना जेवायची देखील, भोजनाची देखील व्यवस्था केली होती. आणि आजचा फायनलचा दिवस, सेमीफायनल क्रमांक 2 देखील तुम्ही पाहताय. षटक संपलेलं आहे, वार्षिक शेख यांचा सफल षटक असं म्हणता येईल. 3 षटकांनंतर धावपलकावर धावसंख्या झाली ती 43 धावा, 1 फलंदाज बाद. 43 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. सक्सेसफुल बॉलर वाशिक शेख, 43 रन्स, 43 धावा. वाशिक शेखची चांगली कामगिरी जर पाहायला गेलं तर 1 षटकार 1 चौकार आला, पण तिथं कोणी माघार घेतली नाही. परत एकदा पुनरागमन करताना भेटतो. 1 फलंदाज बाद केला. त्याच्यानंतर आकाश आता 3 नंबरला बॅटिंग करण्यासाठी आला. ज्यांनी पहिला चेंडू फेस केला होता ते डॉट आला. आता गोलंदाजी मार्गवरती महाराष्ट्र पोलीस तानाजी बनसोडे, मॅन फ्रॉम चिखलीला बिलॉंग करणारा हा खेळाडू. पिंपरी चिंचवड परिसराला, म्हणजे मूळ गाव यांचं लातूर आहे. लातूरवरनं पोलीसमध्ये भरती झाली, त्याच्यानंतर चिखलीकडनं खेळताना पाहायला भेटतोय तो तानाजी बनसोडे. आता गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक वरती सेट फलंदाज किरण बेरड. परत एकदा स्वागत से करेंगे स्वागत, 6 से करेंगे स्वागत. किरण बेरड आणि किरण बेरड. छोटा खेळतोय फटका डीप मिडच्या दिशेने, चेंडू फेकतोय, आला तसा भिरकावून षटकार, 6 धावा. बघा वासिक शेखच्या विरोधात देखील त्यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार केला. पहिल्या षटकामध्ये सलमान शेखच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार केला आणि तानाजीला देखील पहिल्या चेंडूवरती षटकार खेचताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू चिरागने फेस केला होता, पण चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर तानाजी बनसोडेचा पहिला चेंडू फेस करताना पाहायला भेटतोय किरण बेरड आणि त्यांनी षटकार खेचला. नवीन गोलंदाजाच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती अटॅक करताना पाहायला भेटत. हॅवी होते तो होऊ देत नाही गोलंदाजाला, अचूक टप्पा पडू देत नाही, कारण की या विकेटवरती टप्पा टाकणं देखील गरजेचं आहे. बाहुबलीला कटप्पा भेटला होता, कटप्पाचा पहिली दुसऱ्या पार्टमध्ये सुचवली होती. प्रेक्षकांना प्रत्येक प्रश्न होता, पण हो शॉर्ट फटका बघा सुरेख, चेंडू ऑफ साइडच्या दिशेने सातोय, 1 बाउन्स, चौकार. बघा टायमिंग काय होती, लाजवाब. स्कोर कार्ड वरती या चौकारच्या साह्याने जातोय स्कोर कार्ड 53 धावा, 53 रन्स. किरण बेरड चांगली कामगिरी करतोय मैदानात. एक षटकार एक चौकार. फक्त त्याचा चेंडू आला त्याला फ्लॉप केला, फक्त दिशा दिली तिथं खेळाडू थोडंसं लांब, त्याच्यावरती येतोय चौकार. परत एकदा ऑफसाइडचे चेंडू हवेत, थोडंसं लांब. सलमान शेख मिसफिल्डिंग करतोय तिथं, एकदा वसूल करतोय. दुसरा धावाचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये किरण बेरड, पण ठीक आहे थोडीशी लेट, तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करतोय फलंदाज किरण बेरड. चांगली कामगिरी करतो किरण बेरड. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर किरण बेरड ओपनिंग पासून फलंदाजी करतोय. 36 धावावरती 12 चेंडू मध्ये 36 धावा. आजच्या
जर पाहिलं गेलं तर पिंपरी चिंचवडचा कोहिनूर असणारा फलंदाज अष्टपैलू प्रशांत शुक्लानी मदनलाल धिंगरावरती अर्धशतक पूर्ण केलाय. तोच फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे प्रशांत शुक्लानी. सेमीफायनलमध्ये देखील याच स्पर्धावरती चांगली फलंदाजी केली. तशीच इथं कामगिरी करावं लागेल किरण बेरड यांना. पहिला बिगिट करण्याचा प्रयत्न पॅटीची फलंदाज होतोय बाद. किरण बेरड मोठा मासा चाळायला लागतोय, काढायला लागतोय. फलंदाज छोट्या देखील बॅक टू पवेलियन. चला सामना घाई करा, लवकर जावं विकेटवरती. फलंदाज नवीन बॅटर मैदानात कुलदीप. जेव्हा मी किरण बेरडला जेवताना भेटलो होतो तर किरण बेरड म्हणलेला, मी किरण बेरडला प्रश्न विचारला की तू यंदा तुमच्या टीममध्ये कोण चेंजेस आहे का, तर किरण बेरड म्हणलेला की नाही आमची आहे तीच टीम आहे, काय की सर्व टुर्नामेंटला आम्ही हाफला तेच खेळाडू घेऊन खेळतात आणि फायनलला सेमीफायनलला आलं तरी तेच खेळाडू घेऊन करणार, का की आमच्या खेळाडूवरती आम्हाला विश्वास आहे, आम्ही काही चेंजेस केलेले नाही आहे. तशीच इथं कामगिरी करताना पाहायला भेटतोय किरण बेरडनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी गेली. 36 धावावरती 5 झाला. नवीन बॅटर कुलदीप पहिल्या चेंडूवरती गारत होतोय, टाइम अँड डकचा शिकार होतोय, 0 वरती बाद होतोय. फलंदाज कुलदीप. धक्का क्रमांक लागतोय शिवाजी मराठा या संघाला. दुसरा कुलदीप आला तसा परततोय डगआउटच्या दिशेने. तिसरा धक्का लागतोय कुलदीपच्या स्वरूपामध्ये. चला फलंदाज लवकर घाई करा. गणेश मला वाटतं स्वतः संघ नायक. गणेश पुणेश्री होते. गणेश सर त्यांचे जर बॉडी पाहिली तर पुणेश्री होते 2009ला. आज अण्णासाहेब मगर स्टेडियमवरती खेळण्यासाठी सज्ज झाले शिवाजी मराठा संघाकडे. आणि जेव्हा जेव्हा गणेश सरांना पाहिलं गेलं तर तिथं शिवाजी मराठा संघच पाहिला गेला, का की आपल्या खेळाडूंना सोबत घेऊन प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ते एंट्री करतात. पुणे जिल्ह्यामध्ये लोकल हसूया ओपन हाफ यांचा संघ असतो. तोच गणेश सर आज आपल्या संघाकडनं बॅटिंग करण्यासाठी आलं. ते 5व्या क्रमांकावरती. कुलदीप 5 झाल्यानंतर आता संघ थोडा अडचणीत आहे. या संघातून अडचणीतून संघाला बाहेर काढणं गरजेचं आहे गणेश सरांना. आता एक्सपिरियन्स अनुभवी फलंदाज स्ट्राईकवरती. तानाजी बनसोडे बॅक टू बॅक झटके देतो हॅट्रिकच्या उमेरठावरती. ओहो चांगली गोलंदाजी अपील केली होती पण आत्मविश्वास थोडासा कमी होता तानाजीच्या. याच्यावरती षटक संपलेलं आहे. 5 4 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या झाली ते 55 धावा. 3 फलंदाज बाद. शिवाजी मराठा या संघाचे प्रथम नाणेफेक जितून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता मृत्युंजय संघाने. पण किरण बेरड आणि चिराग पावले या फलंदाजी करत होते तेव्हा ते निर्णय थोडासा चुकीचा वाटत होता. पण त्याच्यानंतर वासिक शेख गोलंदाजी मार्कवरती आलेत. एक चौकार एक षटक खेचला किरण बेरडनी. पण फलंदाज चिराग पावले त्यांनी डगआउटच्या दिशेने पत्रवलं. त्याच्यानंतर तानाजी बनसोडेच्या विरोधात देखील किरण बेरडनी रन बनवलेत. पण बॅक टू बॅक तानाजी बनसोडेने धक्के दिलेत. त्याच्यानंतर परत एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरनं फटकाला जवाब. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद पहुंच रही है आउट ऑफ द पार्क. ये आता हुआ ऋतिक स्पोर्ट्स फाउंडेशन 6 रन षटकार 6 धावा. ग्राउंडचं काम अजून देखील सुरू आहे का की याच ग्राउंडने भरपूर अधिकारी दिलेत. तुम्ही महानगरपालिकामध्ये जर पाहिलं गेलं तर याच ग्राउंडवरती अभ्यास करून अधिकारी झालेत. 50 ते 70 पोलीस याच ग्राउंडवरनं रनिंग करून फिटनेस करून आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहेत. या ग्राउंडने आणखी भरपूर खेळाडू देखील दिलेत. रोहन खरात असो प्रशांत शुक्ला देखील इथंच प्रॅक्टिस सराव करायचं. पण आता नव महाराष्ट्र ग्राउंड MP ग्राउंडचं चांगलं ग्राउंड झालं त्यामुळं तिथं
सराव करताना पाहायला भेटतं. राजेश सोरटे देखील इथं सरावला यायचं. विपुल खैरे सर देखील इथंच सराव करायचे. भरपूर खेळाडू आहेत या परिसरामधले इथं सराव करताना खेळताना पाहायला भेटतात. तोच अण्णासाहेब मगरी स्टेडियम परत एकदा सज्ज होणार आहे. काही दिवसानंतर मेंटेनन्सचं काम सुरू आहे आणि जे माती आहे ते रनिंग ट्रॅकसाठी वापरणार आहेत. त्यामुळे रनिंग ट्रॅकचं काम सुरू आहे. परत एकदा ऑफसाइडला मारण्याचा प्रयत्न. बाउंस 7 बाउंस चेंडू. मिट्टी की खुशबू दिलाती हुई गेंद जा पहुंची सीधा विकेट कीपर के दस्तानों में. त्याच्या बाजूला मातीचा विकेट आहे पण पाऊस सुरू होता. पहिला निर्णय घेतला होता विजय खडके यांनी की आपण मातीच्या विकेटवरती ग्राउंड ही स्पर्धा खेळू. त्याच्यानंतर पाऊस पडला. त्याच्यानंतर परत निर्णय दुसऱ्या बाजूने हे केलं की सिमेंटच्या विकेटवरती आपण ही स्पर्धा खेळू. आणि सिमेंट विकेट टन देखील आहे या सिमेंट विकेटवरती. हे सिमेंट विकेट देखील विजय खडके यांनीच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विकेट बनलेलं आहे. जाऊया मैदानाच्या आत. वासिक शेख परत एकदा बाउन्सर चेंडू होता. मला वाटतं अंपायरचा इशारा, लेग अंपायरचा इशारा, नो बॉल. नो बॉल मला वाटतं पहिला वनमोजीला होता. त्याच्यानंतर अंपायरचा इशारा नो बॉल. मला वाटतं जेव्हा बॉलरनी अंपायरकडे बघितलं नो बॉल आहे. वासिक शेख हे आपल्या रनअपच्या दिशेने गेले पण तानाजी बनसोडे आश्चर्यचकित झाले होते की नो का दिला म्हणून. पण गोलंदाजाला माहित होतं की हे चेंडू नो बॉल. ह्याच्या पहिले आपल्याला 1 बाउन्स दिला होता. वॉर्निंग दिली होती. परत एकदा फ्री हिट, फ्री लायसन. परत एकदा चेंज ऑफ पेस. खेळाडू तिथं तैनात. रनआउट. डेंजर झोन मध्ये होते गणेश पण चेंडू हातात ठेवला क्षेत्ररक्षकांनी. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज गणेश. आता स्ट्राईक वरती. एकेरी धावांनी स्कोर कार्ड वाढताना पाहायला भेटतोय. स्कोर कार्ड वरती 63 धावा. वासिक परत एकदा परफेक्ट यॉर्कर. क्लिंग तोड. फलंदाज होतोय बाद. OUT. धक्का क्रमांक लागतोय 4था शिवाजी मराठा या संघाला. चला जॉन घाई करा. नवीन बॅटर मला वाटतं जॉन आहे. विजय खडके यांनी पहिले सांगितलं की लवकर जावा तुम्ही. किरण बेरड आणि चिराग पावले पास झाल्यानंतर रणगती थांबलेली आहे. स्कोर कार्ड फक्त एकेरी दुहेरी साह्याने वाढताना पाहायला भेटतोय. जास्त काय मोठे फटके मारण्यात यशस्वी झाले नाही फलंदाज काय की गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला भेटतोय. पुन्हा आगमन करण्यात यशस्वी होताना पाहायला भेटते. तर गोलंदाज आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर जॉन नवीन बॅटर मैदानाच्या आत. जॉन पहिला खोलवर पहिला चेंडू होता. लॉफ केला अलॉंग द कार्पेट. राजू पाटे तिथं तैनात. एक धाव पूर्ण करता. दुसरा धावचा कुठलाही प्रयत्न नाही का की चेंडू फिल्डिंगला जवाब मैदानाच्या आत. कामगिरी सुंदर करताना पाहायला भेटतोय क्षेत्ररक्षक राजू पार्टे. पण फिकी करायला थोडा वेळ लावलाय त्यामुळं षटक संपलेलं आहे. अंपायरचा इशारा. 5 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या झाली ती 64 रन. लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचं षटक मैदानाच्या आत. सलमान शेख आपल्या कोट्यातला दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आत आणि या इनिंग मधला शेवटचं षटक स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झालाय सलमान शेख. याच मातीवरती मोठा झालेला हा खेळाडू. याच मातीवरनं क्रिकेट शिकलेला हा खेळाडू परत एकदा याच मातीवरती खेळताना पाहायला भेटतो. शेवटचा षटक मैदानाच्या आत. हमराज मृत्युंजय कोथरूड संघाकडनं. तर स्ट्राईक वरती जॉन. फिंगर रोल्स केले होते. चेंडू बिग हिट केलाय. बिग हिट चेंडू जातोय सीमा पार, हात पार, तडी पार, षटकार. 70 धावा धावफलकावरती.
फिंगर रोल केलं होतं पण फिंगर रोल केल्यानंतर चेंडू सरळ बॅटीवरती गेला. राजू पार्टे तैनात होता. राजू पार्टेच्या डोक्यावरनं चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार 70 धावा धाव फलकावरती. कुठंतरी वर्चस्व निर्माण करताना पाहायला भेटतो फलंदाजी करणारा संघ. तर या शेवटच्या षटकामध्ये रणगती थांबली होती पण जॉन आपलं काम करताना पाहायला भेटतो मैदानाच्या. बॅटीची कडा 1-13 तो दुसरा मेरा मैदानाच्या आत दाखवतोय सलमान शेख. जॉन बॅक टू पविलियन. धक्का क्रमांक लागतोय तो 5वा. तुम्हीच आहे का? नवीन बॅटर मैदानाच्या अमित का? अमित मला वाटतं येरोळातला हा खेळाडू आहे. गोलंदाजी देखील करतो हा फलंदाज. विकेट केला ऑफ साईडला. तिथं खेळाडू तैनात पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतो अमित. स्ट्राईक वरती जर पाहिलं गेलं तर फलंदाज कुलदीपला जास्त संधी भेटली नाही या इनिंग मध्ये. धावपलकावरती धावसंख्या झाली ती 71 धावा. शेवटचे 3 चेंडू. सलमान शेख बघा कशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्याच्यानंतर पुन्हा आगमन करताना पाहायला भेटतोय. तर कुलदीप स्ट्राईक वरती विकेट करण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. कुणाल सरांचा इशारा येतोय. 2 हात खोलून 2 बाहेर निकाल कर. शाहरुख खान स्टाईल मध्ये वाईट चेंडू. विकेट केला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. फटका. थोडीशी टायमिंग खराब. तो प्रत्येक धावत अलंकार पण वासिक शेख तिथं चेस करताना पाहिलं 2 धावा पूर्ण करतोय. 22च्या स्वरूपामध्ये धाव भेटताना पाहायला भेटतोय. 73 रन्स 73 धावा. लॉस ऑफ 2 काढले. 74 धावा. एक एक्स्ट्रा धाव होती. विपुल खैरे विकेटच्या पाठीमागं. विपुल खैरेला देखील माहिती आहे या विकेट किती टर्न होतं. कारण की तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये जर बघितलं असेल शिवतेजच्या विरोधात विपुल खैरेने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता रोहन खरातच्या विरोधात. कारण की हे खेळाडूला माहिती आहे हे विकेट किती टर्न होतं. कुठं या वाऱ्याचा वेग असतो. दुपारच्या सत्रामध्ये वारा कुठल्या बाजूला असतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये वारा कुठल्या बाजूला असतो. त्यानुसार हे प्रोफेशनल खेळाडू खेळताना पाहायला भेटतोय. प्रत्येक चेंडूवरती चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतोय सलमान. पहिल्या चेंडूवरती षटकार आलता. शेवटचा चेंडू मैदानाच्या आत. परत लो फुल टच होता. लॉंग ऑफ च्या दिशेने जातो चेंडू. तिथं शफिक चेस करताना पाहिला. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज कुलदीप. अमित 2 धावाने हा षटक संपलेला आहे. 6 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 77 धावा. 78 धावांचा पाठलाग करताना दिसणार मृत्युंजय संघ कोथरूड. 78 धावा बनवायची गरज आहे. आपल्या सोबत जोडणार आहेत पुण्याचा बुलंद आवाज विनोद चोरगे सर. आपण ऐकणार. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. बघत राहा ऋतिक स्पोर्ट्स चषक. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. शिवाजी मराठा संघ मैदानाचा ताबा घ्यायचा लगेच.
धन्यवाद सद्दाम सरांचं सुंदर समालोचन आपण ऐकत होता. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झाला. 73 धावा ह्या धावफलकावरती बनवले गेले विजयासाठी. 74 धावांचं टार्गेट. चला लवकर वेळ वाचवा मित्रांनो. ओके 77 धावा झालेल्या आहेत विजयासाठी. 78 धावांचं एक भलं मोठं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय. आणि 78 धावांचं टार्गेट आता हमराज मृत्युंजय कोथरूड संघाला मात्र चेस करायचं आहे. फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर शिवाजी मराठा या संघाला मात्र इथे पराभूत करावं लागेल. पण अगदी इथे पाहिलं तर एरिया वाईज हाफ मधनं हा संघ वरती आला. त्याने मात्र ओपन हाफ मधील संघाला मात्र इथे खिंडीमध्ये अडवून ठेवलंय. आणि आता त्या खिंडीतून विजयाच्या दिशेने जाण्याची वाट हमराज मृत्युंजय 11 संघ कशा प्रकारे शोधल. महत्वाची मॅच सेमीफायनल क्रमांक 2चा थरार मैदानामध्ये रंगला गेलाय. आणि या थरारामध्ये कोणता संघ विजय होईल आजचा दिनविशेष आपण जर पाहिला छत्रपती शिवरायांना ज्ञान चरित्र चातुर्य संघटन पराक्रम अशा राजस व सद्गुणाचे बाळ कडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ. त्या जर जीवनामध्ये जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल, हारलात तर इतरांना मार्गदर्शन दाखवाल असे सांगणारे गुरु स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तींच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून आज आपण फायनलच्या दिवसाला या ठिकाणी सुरुवात करतोय. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना आता मैदानामध्ये सुरू झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झाला. 77 धावांचा डोंगर रचला गेलाय. कारण 6 षटकाच्या मॅच मध्ये 77 धावा जर तुम्ही बनवत असाल तर विजयाच्या दिशेने जाण्याचा मार्ग तुम्ही मोकळा गेलाय. व्यासपीठावरती आपण एक मान्यवर पाहतोय. ह्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सेमीफायनलचा सामना सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये आपण फायनलच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं तर 77 धावांचं टार्गेट या ठिकाणी बनवलं गेलं. 36 चेंडू आणि 78 धावांचं एक भलं मोठं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. ज्या जोडीने आज दिवसभरामध्ये धुमाकूळ घातला आहे तो वाशिक शेख आणि राजू पाटे ही जोडी मात्र मैदानामध्ये येते. ती फायनल मध्ये पोहोचायचा दरवाजा तुम्हाला शोधायचा असेल फायनल मध्ये पोहोचण्याचा दरवाजा तुम्हाला शोधायचा असेल तर आता या 36 चेंडू मध्ये 78 धावांचं हे डोंगर फोडावं लागेल. अगदी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. आज दिवसभरामध्ये पहिली मॅच झाली त्या मॅच मध्ये मृत्युंजय 11 संघाने मात्र 80 धावा बनवल्या होत्या 6 षटकामध्ये. अगदी सकाळच्या मॅच मध्ये काय झालं माहित नाही, किती रन तुम्ही बनवल्या माहित नाही, पण या मॅच मध्ये आता तुम्हाला 78 बनवायचे आहेत. अगदी प्रतिस्पर्धी संघ सकाळी वेगळा होता आणि आता वेगळा आहे. पण क्रिकेटचा खेळ मात्र तोच आहे. ती जोखीम तुम्हाला पत्करावी लागेल. त्याच पद्धतीने मैदानामध्ये लढावं लागेल. त्याच कॅल्क्युलेशनने मैदानामध्ये खेळावं लागेल. जर तुम्हाला फायनलपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र इथे तुम्हाला एक चांगला खेळ खेळावाच लागेल. एका बाजूने आपण पाहिलं शिवाजी मराठा 11 संघाने मात्र सुरेख खेळ खेळलाय. सर्व खेळाडू जर पाहिले येरवडा परिसरात तर हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने आपण पाहिलं तर आता कोथरूड विरुद्ध येरवडा असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. सामना सुरू कुठे तर पिंपरीच्या का सुंदर मैदानामध्ये अण्णासाहेब स्टेडियम मध्ये सुरू असलेला हा सुंदर सामना नेहरूनगर भागामध्ये हा सामना सुरू आहे. पण एका बाजूने अगदी कोथरूड तर दुसऱ्या बाजूने येरवडा या दोन ताकदवान संघामध्ये सेमीफायनल क्रमांक 2चा थरार मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर गणेश, स्ट्रायकिंग एंडवरती वाशिक. वाशिक पाहूया किती धावांचं टार्गेट इथे मात्र आता ह्या ओव्हरमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतील. मॅच महत्वाची असेल. पहिला चेंडू मैदानामध्ये टाकला जाईल. सेमीफायनल क्रमांक 2चा पहिला चेंडू मैदानामध्ये. ओ पहिला चेंडू हवाई फायर. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. वासिक शेखसाठी टाकलेला हा शॉर्ट पिच चेंडू होता. सजवून दिला होता. अगदी वासिक शेख समोर जर तुम्हाला चेंडू टाकायचा असेल, बाउन्सर चेंडू टाकायचे, शॉर्ट पिच टाकले तर त्याला बाउन्सर टाकावे लागतील. आणि तो बाउन्स इतका मोठा बाउन्स तिथे पाहायला मिळाला नाही. हाईटचा पुरेपूर फायदा. अगदी सहज तो चेंडू हवा तिथे खेळण्याजोगा वासिक यांना मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत ती लॉंग ऑन मधनं खेळलेला सुंदर चौकार आपण पाहिला. विडॉनचा क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं तर 38 मध्ये आणि अगदी बरोबर त्याच्या डोक्यावरनं खेळलेला सुंदर फटका होता. 4 धावा या ठिकाणी वसूल झाल्या. हो यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी आपण खेळाडूंना मैदानामध्ये खेळताना पाहतोय. पंचांची देखील आज सुरेख कामगिरी आपण पाहिली. नेक्सन सर असतील आमचे
कुणाल निकालजे सर असतील, आज दिवसभर मात्र मैदानामध्ये त्यांनी एक सुंदर काम केलंय. अगदी मित्रांनो, चेष्टा नाही आहे. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मैदानामध्ये उभं राहणं, तुम्ही ज्यावेळेस खेळत असता त्यावेळेस तुमची हालचाल होत असते, पण पंच नक्कीच जागेवरती उभं राहून नक्कीच पंचाचं काम पूर्ण करतात आणि सामन्यांवरती पुरेपूर लक्ष देण्याचं काम, एकाग्र थांबून नक्कीच एक चांगलं काम ते करतात. अगदी स्पर्धेमध्ये चांगले खेळाडू नाही आले तरी स्पर्धा पूर्ण होते, चांगले गोलंदाज नाही आले तर स्पर्धा पूर्ण होते, फलंदाज नाही आले तर स्पर्धा पूर्ण होते. पण स्पर्धेमध्ये चांगले अंपायर नसतील तर त्या स्पर्धेला मात्र गालबोट लागलं. या पंचांनी मात्र कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू दिलं नाही. सुंदर पंचांचं काम या दोन्ही पंचांनी या स्पर्धेदरम्यान केलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. ओ इथे ताकदवान फटका, क्षेत्ररक्षक तिथे होता तैनात, पण इथे चेंडूने माती खाल्ली. राजू पाटेचा झेल मात्र इथे सुटला. राजू पाटेला मिळालेलं जीवदान चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ते राजू पाटे सारख्या ताकदवान फलंदाजाचा झेल तुम्ही सोडत असाल, तोही सेमीफायनलच्या मॅच मध्ये, म्हणजे तुम्ही आता साक्षात यमाच्या दारात थांबून मृत्यूला आव्हान दिल्यासारखं आहे. आणि ते आव्हान दिल्यानंतर आता राजू पाटे कशा प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये करतील. पहिला चेंडू ते आलेला चौकार. राजू पाटेच्या बॅटमधून 9 धावा धावपलकावरती पूर्ण होतात. झेल तसा अवघड होता, पण असे झेल इथे टिपणं गरजेचं आहे. अगदी तुम्ही सेमीफायनल पर्यंतचा प्रवास केलाय, म्हणजे तुम्ही सहज इथपर्यंत आला नाही, खूप कष्ट खूप पराक्रम करून इथं आलाय. आणि अशा मुवमेंटला जर तुम्ही झेल सोडत असाल तर मात्र मॅच मध्ये विजयापर्यंत जाण्याचा मार्ग तुम्ही आणखी खडतर करून घेताय. अगदी पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात होते. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला, 9 धावा या धावपलकावरती लावल्या देखील गेल्या. ओ इथे यू मिस, आय डेफिनेटली हिट, आणि ते त्यांचा वेध, फलंदाज बाद. काय गोलंदाजी मैदानामध्ये गणेश करतायत. पुणेश्रीचा किताब देखील त्यांच्या नावावरती आहे आणि आज या स्पर्धेचा किताब देखील पटकायचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू होता, ताकदवान चेंडू होता. पाहिलं राजू पाटे जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, एष्ट्यांच्या खूप बाहेर निघालेत. बॅकफुटवर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये अगदी थोडीशी दिशा बदल केला, स्पीड अगदी वेगळा केला आणि सुंदर चेंडू, अगदी एष्ट्यांचा पुरेपूर वेध घेतला आणि एष्ट्या उद्ध्वस्त केला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय महेश नानगुडे. बावदांचा तेजपुंज तारा मैदानामध्ये येतोय महेश नानगुडे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं मुळशीचं क्रिकेट तो गाजवत असताना अगदी अनेक मोठमोठ्या संघाच्या नजरा त्याच्यावरती गेल्या आणि हाच स्टार खेळाडूला, या हिऱ्याला ऋषी जोरी सरांनी अचूक ओळखलं आणि त्यांनी मात्र या हिऱ्याला पुणे टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठ्या स्थानावरती आणून ठेवलंय. दी हिरो की चमक तो जोरी जानता है, इथे ऋषी जोरीने मात्र या हिऱ्याला ओळखलं आणि हाच हा हिरा, अगदी चकमकता हिरा आज मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. महेश नानगुडे पुन्हा यावेळेस मात्र मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलाय. मगाच्या मॅच मध्ये महेश नानगुडे पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. इथे आता त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल या मॅच मध्ये विजय मिळवून द्यायची. समोर असतील गणेश, सुंदर गोलंदाजी. ओ इथे पहिला चेंडू, महेश नानगुडे फटके खेळताय बडे बडे आणि इथे पाहूया पंचांचा इशारा काय होतोय. 1 बाउंड चेंडू जातोय सीमा पार, चौकार. धावपलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. महेश नानगुडे मैदानामध्ये आला. पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण पाहायला मिळालं. 13 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. एका बाजूने आपण फायनल मध्ये रहीम 11 संघाचा झालेला प्रवेश आपण पाहिलाय आणि आता रहीम 11 देखील आतुरतेत आहेत की आम्हाला फायनल खेळायची कोणावर बरे, स्ट्रॅटर्जी ठेवायची काय. कारण अगदी जर शिवाजी मराठा संघ मैदानामध्ये आला फायनलसाठी तर छोट्यासाठी वेगळी स्ट्रॅटर्जी असेल. जर हमराज मृत्युंजय संघ मैदानात आला तर राजू पाटे, आशिक शेख या खेळाडूंसाठी एक वेगळी स्ट्रॅटर्जी घेऊन मैदानामध्ये खेळावं लागेल. हा विचार, हा कॅल्क्युलेशन मात्र मैदानामध्ये अनेक खेळाडूंचा असते. इथे चेंडू हवेत खेळा, क्षेत्ररक्षण तिथे चेंडू मात्र दिसला नाहीये. अगदी खूप वेळानंतर चेंडू दिसल्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. अगदी सर्वच गोष्टीचं कॅल्क्युलेशन मात्र मैदानामध्ये केलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 15 धावा, 15 रन ऑन स्कोरबोर्ड. अनेक गोष्टींचं कॅल्क्युलेशन मात्र खेळाडूंच्या सतत डोक्यात असतं. अगदी आता पाहिलं तर
निसर्ग आता फलंदाजच्या बाजूने आहे, कारण महेश नानगुडे ज्या ठिकाणी फटका खेळला होता मगाशी तिथे जर फटके खेळले तर तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसणं थोडंसं अवघड आहे. तिथे जर हवेत चेंडू खेळले तर धोका देखील कमी असेल. अशा रणनीतीने तिथे फटके खेळण्याचा प्रयत्न होणार का? पण अगदी मगाशी आपण पाहिलं होतं असा झेल त्याच दिशेने उडला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक गंगाराम होता. गंगारामने अगदी तो चेंडू काही वेळ त्याला दिसला नाही, पण त्याने नंतर मात्र सूर्याच्या डोळे घालून पाहिले आणि नंतर तो झेल मात्र त्याने सुरक्षितरित्या टिपला. असे खेळ तुम्हाला मैदानामध्ये खेळावे लागतात. अगदी कितीही संकट समोर असेल तर त्या संकटाच्या डोळे घालून तुम्हाला मैदानामध्ये लढावं लागतं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चिराग पावले. YPLचं सत्र त्याने गाजवलं होतं. आज या मैदानामध्ये देखील या स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज आला. इथे खोलवर टप्प्यात चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलंय तिथे क्षेत्ररक्षक फार दूरवर आणि इथे चेंडू होतोय फरार, जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4, चौकार. चार धावांनी धावफलकावरती वाढ होते. 19 धावा, 19 रन ऑन स्कोरबोर्ड. एक चांगला स्कोरबोर्ड या ठिकाणी अगदी सस्ताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र गणेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव. दोन्ही संघ जर पाहिले तर समान ताकदीने मैदानामध्ये लढतायत. दोन्ही संघांना या मॅच मध्ये पाहिलं तर एक चांगली संधी नक्कीच पाहायला मिळते, कारण एका बाजूने शिवाजी मराठा संघाने अगदी कोथरूडच्या मृत्यूंजय संघासमोर एक तगडं आव्हान निर्माण केलंय. अगदी बॅटिंग मध्ये त्यांनी केलेली कमालीची खेळी. आता गोलंदाजांना देखील एक चांगली कामगिरी करावी लागेल. हो, इथे बॅटची कडा, चेंडू अगदी एस्टनच्या जवळ पडला. विकेट किपरने मला वाटतं प्रयत्न करायला हवा होता, पण अगदी पाहिलं तर किरण बेरड फार दूर एसटी रक्षण करत होते, पण इथे मात्र जेल मात्र होऊ शकला नाही. अगदी एस्टनच्या मागे आपण किरण बेरडना नेहमी पाहतोय. अगदी एस्टनच्या जवळ थांबून फलंदाजाला बाद करणारा सर्वात जवळचा खेळाडू म्हणजे विकेट किपर. आपल्या आयुष्यात देखील अनेक व्यक्ती असतात जे कायम आपल्या जवळ असतात आणि आपला घात करत असतात. आयुष्यामध्ये अनेक वेळा असंच होतं. ओ, यावेळेस मात्र फटका सुरेख, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार, षटकार. महेश नानगुडेच्या बॅट मधून एक ताकदवान फटका अगदी पाहायला मिळतोय. प्रतिम टायमिंग या खेळाडूकडे आहे. अगदी चेंडूवरती अशा प्रकारचे आघात करतो जणू काही एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटचा अगदी एखादा इलाज करतो त्याप्रकारे तो नक्कीच त्याची चीरफाड करतो. अगदी प्रेमाने त्या पेशंटला कळणार देखील नाही की तुझं हृदय काढून घेतलंय. आणि इतक्या सुंदररित्या तिथे मात्र महेश नानगुडेच्या बॅटमधून अगदी प्रेमाने फटका खेळला गेला, षटकार मात्र खेळला गेला. अगदी गोलंदाजाला देखील आश्चर्य झालं असेल इतका दूरवर षटकार महेश नानगुडेने खेळला कसा. व्हाईट बॉल. इथे अवांतर धावसंख्येमध्ये भर. कधी महेश नानगुडेचं शरीर यष्टी तुम्ही पाहिली तर असं वाटणार देखील नाही की महेश नानगुडे इतक्या दूरवर षटकार खेळत असेल. ज्या अगदी 6 पॅक वाल्या बिल्डरला जमणार नाही त्याचे फटके महेश नानगुडे अगदी सहज खेळतो आणि प्रेमाने खेळतो. फुल टॉस. इथे चेंडूला फक्त दिशा दाखवली, पॉइंटरने खेळला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू सीमारेषेला करतोय पार. गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चार धावांनी धावफलक मात्र पुढे सरकला, पण अगदी चेंडू पाहिला जाईल. तिसऱ्या पंचांनी नक्कीच मागणी केली आहे हा चेंडू भीमर होता का नक्कीच पाहिलं जाईल, कारण महेश नानगुडेने अगदी फुलटॉस चेंडूला सुंदररित्या कटवून काढले. 4 धावा या ठिकाणी मिळाल्यात, पण अगदी इथे पाहिलं जाईल हा चेंडू भीमर होता की नाही. रिप्ले मध्ये आपण पाहतोय पंच नक्की तिसरे पंच या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. काय निर्णय येईल. आणि फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाहीये. पंचांचा इशारा या ठिकाणी आला फेअर डिलिव्हरी, पण 4 धावा मात्र या चेंडूवरती आल्या. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा इथे महेश नानगुडेने घेतला. धावफलकावरती होती वाढ 31 धावा, 31 रन ऑन स्कोरबोर्ड. अगदी पाहिलं तर 78 धावांचा पाठलाग इथे मैदानामध्ये सुरू आहे, पण अगदी सुरक्षित पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. कुठल्या प्रकारची जोखीम न घेता इथे धावा जमवले जातात. गोलंदाजांना मात्र आता कंबर कसावी लागेल, मेहनत करावी लागेल.
हो इथे पुन्हा एकदा कवर कालवर सुंदर फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावफलकावरती धावा जमवत आहेत आता 35 धावा. महेश नानगुडेला तुम्ही चेंडू टाकणार तरी कुठे, कारण चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये मिस्टर 360. अगदी जिथे तुम्ही त्याला चेंडू टाकताल त्या दिशेने तो चेंडूला अगदी चेंडूच्या मेरिटवरती खेळतो आणि सुंदर फटके महेश नानगुडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. इथे तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला चेंडू टाकला, मगाशी फुलटच होता अगदी पॉईंटवरनं खेळा, इथे अगदी गुडलेस स्पॉटवरनं चेंडू अगदी ऑफस्टम्पवरनं आतमध्ये येताना हा चेंडू कव्हरमध्ये सुंदर फटका खेळा, मगाशी अगदी त्याच्या पायावर चेंडू टाकला, समोरच्या षटकार खेळा. पहिला चेंडू अगदी पहिला शॉर्ट पिच होता, त्याने मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळला. अगदी तुम्ही चेंडू टाकणार तरी कुठे, महेश नानगुडे सारख्या फलंदाजाला तुम्हाला जाळं विणून तिथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. ते जाळं आता विणलं जातंय का? 35 धावा फलकावरती अगदी 2 षटकार समाप्तीनंतर या बनवल्या गेल्या. एक चांगला स्कोरबोर्ड या ठिकाणी उभा केला गेलाय. अगदी स्ट्रायकिंग एंडवरती आपण आशिक शेख सारख्या एका तगड्या फलंदाजाला पाहतोय, सोबत अगदी महेश नानगुडेने देखील केलेला जबरदस्त खेळ. आता गोलंदाजी मार्कवर येतात किरण बेरड, गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. हा चेंडू इथे मात्र वाईट बॉल, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ. गोलंदाजी मार्कवर किरण नक्कीच गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू मात्र वाईट बॉल आलाय, डेड बॉल. पंचांचा इशारा मात्र आला, डेड बॉल म्हणजे हा व्हाईट बॉल काउंट होणार नाही, कोणती धाव इथे काउंट नसेल. जैसे की तैसे म्हणजे इथे धावफलकावरती 2 षटकार समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35 धावा, 35 रन. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. ते मगाशी ज्यावेळेस किरण फलंदाजी करत होता आणि वाचिक गोलंदाजी करत होता, पहिले चेंडूवरती षटकार आला होता आणि ते त्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होणार का? इथे ऑन साइडला चेंडू खेळाय, क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचतात, मिसफील्ड आणि त्याच्या जोरावरती घेतलेली दुसरी धाव. 2 धावांचा इजाफा, 2 धावांचा बढती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा झेल मात्र इथे सुटलाय, ते झेल मात्र सुटलेले झेल मात्र संघाला हे घातक ठरताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आहेत आता 38. सिंगल धाव्याने धावफलक मात्र पुढे सरकला. पुन्हा एकदा महेश ते स्ट्रायकिंग एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होत आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटवरती चेंडू मात्र हवा तसा आला नाही, डाय मारून झेल टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, पण इथे मात्र निर्धाव चेंडू. अगदी मगाचपासून आपण महेशला सरळ बॅटने फटके खेळताना पाहिलं, सुंदर फटके तो खेळत होता, पण इथे अगदी उलट्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अगदी आयुष्यामध्ये की अगर सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है, आणि इथे मात्र तोच प्रयत्न इथे मात्र असफल ठरला. हो इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. यावेळेस फटका मात्र सुरेख आणि ते मात्र झेल टिपलाय. महेश नानगुडे तिथे कोसळलाय, अगदी विकेटवरती देखील कोसळला आणि धावफलकावरती देखील त्याची विकेट कोसळली आहे. फलंदाज इथे बाद. 38 धावा संघाला बसलेला हा दुसरा धक्का, फलंदाज बाद. 38.
धावफलकावरती नजर टाकली तर 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवला गेला. दुसरा फलंदाज बाद झालाय. इथे पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. सौरभ दळवी मैदानामध्ये येत आहेत. तिथे सौरभ दळवी आज दोन वेळा फलंदाजी झाले, दोनदा शून्यावरती बाद झालेत. हो, इथे पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव ओव्हरची होतीये समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 38 धावा. या ओव्हरमध्ये खर्च झाले केवळ 3 धावा. सुंदर गोलंदाजी किरण बेरडची या षटकामध्ये पाहायला मिळाली. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय एका अशा व्यक्तीचं आगमन या ठिकाणी झाले ज्यांनी मात्र कोरोनाच्या काळानंतर हे मैदान पूर्णपणे बंद होतं. इथे तुम्ही आला असता तर तुम्हाला वाटलंच नसतं की इथे क्रिकेट खेळू शकता तुम्ही. क्रिकेट खेळणं मात्र अशक्य असलेलं हे मैदान होतं. इथे क्रिकेटचा दूरपर्यंत काही संबंध नव्हता, पण अगदी या मैदानामध्ये मेहनत घेतली. इथे मात्र खूप सारे कष्ट घेतले, परिश्रम घेतले. अनेक खेळाडूंना एकत्रित करत तिथे मात्र साफसफाई केली. आणि आज पाहिलं तर हे मैदान जर पाहिलं खेळाडूंसाठी एक वरदान ठरत आहे. सुंदर मैदान या ठिकाणी घडवण्यामध्ये ज्या खेळाडूचा अगदी फार मोठा सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे आमचे कुणालजी कमलेश दादा वाळके या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित होतात. कमलेश दादा वाळकेंचं मात्र मनपूर्वक धन्यवाद आणि सहर्ष स्वागत. हे मैदान तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध केलं, खेळण्यासाठी एकदम सुंदर मैदान करून दिलं. कमलेश दादा वाळके यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस जमिनी समांतर फटका मात्र खेळला. किरणचं चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव. चिराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चिराग पावले गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 39 धावा. अगदी चिराग पावलेने केलेली अप्रतिम फलंदाजी देखील आपण पाहिली. अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 39 धावा ह्या बनवाव्या लागतील. सौरभ आणि वासिक ही जोडी मैदानामध्ये आणि या धावा बनवताना एक मोठा खेळ मैदानामध्ये खेळणं गरजेचं आहे. ओ, यावेळेस मात्र सौरभने चेंडू हवेत खेळला. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जे टिपला आणि तिसऱ्या मॅच मध्ये सौरभची पुन्हा एकदा निराशा. फलंदाज बाद. धावफलकावरती धाव बघितलं तर 39 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. म्हणजे अर्धा किल्ला सर केलाय, अर्धा गड तुम्ही सर केलाय, अर्धा विजय तुम्ही मिळवलाय, पण अजून अर्धा विजय मिळवला बाकी आहे. इथे तुम्हाला फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर पूर्ण विजय मिळवावा लागेल. अजूनही 39 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते 16 चेंडू विजयासाठी 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. म्हणजे पाहिलं तर 20 चेंडू मध्ये 39 बनवल्या गेल्या. 39 धावा ह्या बनवणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय ऋत्विक मैदानामध्ये आलाय. आता ऋत्विक कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये खेळेल काहीतरी कॅल्क्युलेशन ठेवून अगदी ऋत्विकला मैदानामध्ये बोललं की अजून तर मैदानामध्ये पाहिलं तर खैरे सारखा एक ताकदवान फलंदाज अजूनही बॅकहँड ठेवला. एक हातचा हुकमाचा एक्का मात्र राखून ठेवलाय. तो हुकमाचा एक्का अजूनही मैदानामध्ये दाखवला नाहीये. ऋषी जोरी सरांची मात्र काहीतरी एक वेगळी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळेल. स्विच हिट, सुरेख फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 43 धावा अगदी आल्या पहिल्या चेंडूवरती ऋत्विकने खेळलेला सुंदर फटका. 43 धावा आता धावफलकावरती पूर्ण होत आहेत. सुरुवात अगदी दमदार होतीये ऋत्विकच्या खेळीची. अशीच संधी असती जी संधी तुम्हाला आयुष्यामध्ये भेटली त्या संधीला तुम्ही जर पकडून ठेवलं, त्या संधीचं सोनं केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संध्या तुमच्यासाठी उपलब्ध होतात. कारण आज मैदानामध्ये पाहिलं तर अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. इथे अपील पण अपील मात्र या ठिकाणी फेटला. 43 धावा धावफलकावरती. 43 रन ऑन स्कोर बोर्ड.
अजूनही सामन्याचं समीकरण पाहिलं तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 35 धावा बनवायच्या आहेत. शेवटचे 14 चेंडू 35 धावा. फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोण ठरणार? हो, इथे हा चेंडू वेगवान होता, दर्जेदार गोलंदाजी. इथे मात्र ऋत्विकला चेंडू समजू शकला नाही. इथे चेंडू मात्र निर्धाव येतोय. चिराग पावलेची मात्र एक सुंदर खेळी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चिराग पावले थोडासा मागडा ठरला होता. जवळपास 18 धावा 19 धावा त्यांनी खर्च केला होता. तरी देखील कर्णधारांनी इथे मात्र विश्वास त्याच्यावरती दाखवला. हो, इथे फटका जोरदार आणि इथे चेंडू जातोय सीमा रेषा पार 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 दूरवरचा षटकार. खूप दूरवरचा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव फलकावरती धावा होत आहेत त्या 49 धावा धाव फलकावरती. चार षटकाचा खेळ पूर्ण झाला. 49 धावा. चला मित्रांनो, मीटिंग घेऊ नका, वेळ वाचवा. चला मॅच चालू करून घ्या लवकर. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी आता बनवायचे आहेत त्या 29 धावा. 12 चेंडू आणि 29 धावा. चला त्वरित सामना चालू करून घ्या, वेळ वाचवा. गोलंदाजी मार्कवर आलेत किरण बेरड यांच्या हातामध्ये चेंडू आहे. मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर केवळ 3 धावा देत एका फलंदाजाला बाद केलं होतं. इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आले होते. आता या ओव्हरमध्ये हे षटक चांगलं टाकून पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करते. तर या चेंडूंवरती अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न वार्षिक शेख यांचा नक्कीच पाहायला मिळेल. कारण आता पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ओ क्या बात है, गेंद थी स्लॉट में, उसको डिपॉजिट किया पार्किंग लॉट में. खनखनी टोले जंग प्रहार षटकार. आसमानी टोला इथे वासिक यांच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. अगदी या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी बॉलिंग देखील बेमिसाल केली, क्षेत्ररक्षण देखील लाजवाब केलं. ओपनिंगला मॅच मध्ये फलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर 42 धावांचा भन्नाट खेळ केला. दुसऱ्या मॅच मध्ये देखील मॅच विनिंग बॅटिंग केली. पहिल्या 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच वासिक शेख यांनी पटकवले. तिसऱ्या मॅच मध्ये देखील तोच धमाका मैदानामध्ये अजून देखील सुरू आहे. एका बाजूने अगदी फलंदाज विकेट टाकून बाद होता, तर दुसऱ्या बाजूने वासिक यांनी मात्र विकेट राखून ठेवली. हो, यावेळेस मात्र पॉइंट मध्ये चेंडू खेळला. इथे फटका बसला आणि इथे वासिक यांच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट किरण बेरड यांच्या खात्यामध्ये जमा होते. फलंदाज इथे बाद. पाहिलं अगदी चेंडू स्लॉट मध्ये होते, तिथे षटकार केले. हा चेंडू थोडासा दूर ठेवला, फसवलं. स्लोवर टाकल्या चेंडू इथे पॉइंट क्षेत्रामध्ये. झेल इथे टिपला गेला क्षेत्ररक्षकाकडून, सुंदर झेल आणि इथे फलंदाज बाद. धावफलकावरती नजर टाकली तर धावा आता आहेत त्या 55 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. आता मैदानामध्ये येत आहेत नवीन फलंदाज विपुल खैरे. नवीन फलंदाज मैदानामध्ये. अगदी मला वाटतंय जोपर्यंत वार्षिक मैदानामध्ये तोपर्यंत विपुल यांची विकेट मात्र राखून ठेवली होती. हो, इथे मात्र साईडला चेंडू खेळला. एक सिंगल धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा मात्र या ठिकाणी प्रयत्न नसेल. एका सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. अब तक 56 धावा धावफलकावरती 3 चेंडूमध्ये. आतापर्यंत किरण बेरडने 7 धावा खर्च केला. सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 22. 9 चेंडू 22 धावा. हे सामन्याचं समीकरण आता मात्र समोर आहे. एका बाजूने आपण पाहिलं शिवाजी मराठा येरोडा विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथरूड या 2 तगड्या संघांदरम्यान सुरू असलेला सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. कोणता संघ अगदी फायनल मध्ये प्रवेश करणार, कोणत्या संघाला
ते मात्र रोखावर लागेल. ते चेंडूने मात्र फिरकी घेतली. ती फिरकी फक्त मैदानामध्ये नाही तर क्षेत्ररक्षकाची फिरकी घेतली आणि चेंडू इथे होतोय फरार, जातोय सीमारेषा पार, चौकार. ते धावफलकावरती अगदी वाढ होते. 60 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 18. 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. अजूनही मॅच संपल्या असं म्हणता येणार नाही, कारण अजूनही बरीचशी संधी इथे दोन्ही संघांना आहे. मॅच मात्र इथे आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली. रहीम 11 संघाने तयार राहायचं आहे. रहीम 11 संघाच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचं आहे, कारण ही मॅच संपतात लगेच लाईनअप करून आतमध्ये तयार राहायचं आहे, कारण आपण लगेच आतमध्ये टॉस होणार आहे. सर्व टीम आतमध्ये घेऊन तयार राहायचं आहे. रहीम 11 धावफलकावरती नजर टाकली तर 60 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. 60 रन ऑन स्कोर बोर्ड. एक चुरशीचा सामना मैदानामध्ये रंगला गेलाय. हो, फुल टॉस चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय. जिथे क्षेत्ररक्षक तैनात तिथेच मात्र चेंडू खेळला गेलाय. डायरेक्ट हिट. क्या बात आहे. इथे विपुल खैरेची $1 मिलियन विकेट इथे गमावली गेली फलंदाज इथे बाद. अशा धावेची गरज होती का? एक सिंगल धाव तर मिळाली होती. दुसरी धाव घेण्याचा रिस्की प्रयत्न या ठिकाणी झाला आणि इथे मात्र फलंदाज बाद होत. चला मीटिंग नका घेऊ, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण वेळ कमी आहे मित्रांनो. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. इथे मात्र सुरेख खेळ मैदानामध्ये. एक धाव आली आणि एक विकेट देखील आली. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 61 धावा. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय अमित. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमित. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय आकाश काळे. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावा. मॅच अगदी पाहिलं तर सेमीफायनलचा थरार सुपर हिट होताना पाहायला मिळतोय. आयोजकाच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं वातावरण असेल, कारण अगदी मेहनत तुम्ही जर मैदानामध्ये केली आणि मॅचेस जर वन साइड होत गेल्या तर मात्र स्पर्धेमध्ये आयोजकांना देखील ती मजा येत नाही, प्रेक्षकांना देखील ती मजा येत नाही. पण ही मॅच जर पाहिली तर अगदी सुपर डुपर हिट मॅच नक्की. सेमीफायनलचा थरार मैदानामध्ये कशा प्रकारचा असतो ते थरार मात्र दाखवणारी मॅच इथे मैदानामध्ये रंगली गेली. एका बाजूने कोथरूडचा दिग्गज संघ तर दुसऱ्या बाजूने येरवड्याचा चाणाक्ष संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचं तुंबळ युद्ध मैदानामध्ये रंगलं गेलंय. पहिला चेंडू आकाशचा बहारदार फटका. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. अगदी अनेक संघ जे विजयाच्या दिशेने जात असतात प्रतिस्पर्धी, त्या संघाच्या विजयाच्या दरवाजावरती ज्याने लावले टाळे तो आकाश काळे मैदानामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आकाश काळेच्या बॅटमधून धमाका. पहिला चेंडू भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवर अमित आला. अमितचं स्वागत मात्र षटकाराने. शेवटचे 5 चेंडू 11 धावा. अजूनही मॅच संपली असं म्हणता येणार नाही. आणि अगदी या स्पर्धेचा नियमच आहे, सामना मात्र कंपल्सरी चेस.
या नियमानुसारच खेळलं जात आहे. तुम्हाला ह्या धावा पूर्णपणे बनवायला लागतील. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावांची आता गरज असेल आणि या 10 धावा इथे बनवायला लागतील. तुम्ही 12 बनवा चालेल, 11 बनवा चालेल, 10 बनवा तरी तुमचा विजय. इथे 9 बनवले तर मात्र तुम्हाला पराजयाचं तोंड पाहावं लागेल. तुम्हाला पूर्णपणे सामना जिंकावा लागेल. खायचं तर तुपाशी, नाहीतर आज उपाशी. शेवटचे 4 चेंडू, विजयासाठी 10 धावांची गरज. दी स्ट्रायकिंग एंडवरती आपण ऋत्विकला पाहतोय. ऋत्विकच्या बॅटमधनं चौकार षटकार चौकार अशी आतिषबाजी आपण पाहिली. पण आता इथे गोलंदाजाकडे देखील संधी आहे. अमितने अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार दिल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल खर्च केली. आता 0 to हिरो व्हायचं असेल तर हे 4 चेंडू चांगले टाकावे लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार होणारा बदल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी विणण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. शेवटचे 4 चेंडू, 10 धावांची गरज. हो, इथे मात्र सुरेख आणि काय थ्रो केला तिथे, एकट्यांचा वेध आणि इथे फलंदाज बाद. क्या बात आहे. ते सुंदर खेळ मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळतोय. असे क्षेत्ररक्षण ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करतात त्यावेळेस एक वेगळा हुरूप गोलंदाजाच्या हातामध्ये येणारं बळ आपल्याला पाहायला मिळतं. अगदी तुम्ही तुमच्या कर्णधार नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहे शफिक, तुम्ही तुमच्या कर्णधाराला सांगा, गोलंदाजाला सांगा, मित्रा तू गोलंदाजी कर, क्षेत्ररक्षण करण्याचं काम मी करेल. तुमच्या राजांच्या काळात देखील असं होतं, राजा तुम्ही गडावर पोहोचा, एक बी गणी पुढे सरकू येत नाही. बाजी प्रभू देशपांडे, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, तानाजी मानुसरे. अगदी कमी वयामध्ये स्वराज्याची निर्मिती केली, आईचं स्वप्न पूर्ण केलं छत्रपती शिवराय. हे कमिटमेंट होते त्या काळचे. इथे कमिटमेंट क्षेत्ररक्षकाला करावं लागतील, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाला कमिटमेंट करावं लागेल फलंदाजाला, आणि ते कमिटमेंट मात्र पूर्ण करण्याचं काम इथे क्षेत्ररक्षकाला. डायरेक्ट एकट्याचा वेध घेतला, एक धाव इथे खर्च केला नाही आणि इथे फलंदाज बाद झाला. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी बनवायचे त्या 9 धावा. इथे प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे. अगदी मगाचपासून जे प्रेक्षक 3 चेंडू आणि 10, शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. अगदी मगाशी जे प्रेक्षक झोपले होते ते मात्र जागे झालेत. जे जागे झालेत ते उठून बसलेत, जे उठून बसले ते उभे राहिलेत, जे उभे राहिलेत त्यांनी मात्र हाताच्या बोटाची नख चावायला सुरुवात केली, कारण मॅच तितरी दर्जेदार सुरू आहे. कारण शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आकाश काळेसारखा स्फोटक फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. इथे आकाशला विजयापर्यंत संघाला घेऊन जावं लागेल. आकाशच्या बॅटमध्ये ती ताकद, ती नजाकत आहे. तर एका बाजूने अमितने केलेली सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती षटकार, नंतर मात्र 2 चेंडूवरती त्यांनी फलंदाजाला रोखून धरले. शेवटचे 3 चेंडू 10 धावा. हो, इथे मात्र फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळा. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गडबड, पुन्हा एकदा चुका चुका चुका. इथे मात्र चेंडू जातोय सीमा पार, चौकार. मला वाटतं चिराग पावले तिथे होता आणि चिरागकडनं झालेली चूक, चेंडू इथे झाला फरार. अशा वेळेला जर तुम्ही चुका करत असाल तर मात्र तुमच्यासाठी सामना जिंकणं अवघड आहे. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. आकाश काळेने मात्र सामना फिरवायला सुरुवात केली आहे. भीड़ में लगे उसे धक्का कहते, हवा में उड़ता जाए उसे छक्का कहते, जो बाजी को दे पलट उसे हुकुम का इक्का कहते. आता हुकुमाचा इक्का कोण होणार? शेवटचे 2 चेंडू विजयासाठी बनवायचे त्या 6 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. हो, इथे खोल्या टप्प्यात चेंडू खोदून काढलाय, एक सिंगल धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावपळ. इथे पुन्हा एकदा चूक, पुन्हा एकदा चूक. तुम्ही चुका करणार तरी किती, एका पाठोपाठ एक होणारी चूक, आणि इथे चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार, चौकार. इथे मॅच गोलंदाजामुळे नाही गमावली जाते, इथे मॅच फलंदाजाच्या कौशल्यामुळे धोक्यामध्ये जात नाहीये, इथे क्षेत्ररक्षक चुकांमुळे चुका होतात. कंपल्सरी चेस. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी बनवायच्या 2 धावा. अगदी आता मृत्युंजयचा संघ काय म्हणत असेल, एका चेंडूमध्ये 2 धावा होऊन जाऊ द्या. इथे शिवाजी महाराजांच्या संघाचे पाठीराजे काय म्हणतात, हा चेंडू निर्धाव जाऊ द्या. प्रेक्षक काय म्हणतात, इथे एका चेंडूवरती 1च धाव येऊ द्या आम्हाला. अगदी इथे सुपर ओव्हर तर नाहीच आहे, कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे अगदी इथे ह्या चेंडूवरती 2 धावा ह्या मृत्युंजय संघाला बनवायला लागतील. तर अगदी या धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. 1 धाव गेली तर हरकत नाही, पण इथे दुसरी धाव मात्र रोखणं फार गरजेचं आहे. आकाश काळे मैदानामध्ये, मॅच मात्र रंगतदार.
क्या बात आहे. अगदी इथे मात्र अशा मॅचेसच या स्पर्धा सुपरहिट करतात. ऋतिक स्पोर्ट फाउंडेशन आयोजित या स्पर्धेचा निकाल काय लागेल माहित नाही, पण या मॅचने या स्पर्धेला अगदी 4 चांद लावलेत. शेवटचा एक चेंडू, 2 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्यांनी या चेंडूचं स्वागत करूया. शेवटचा एक चेंडू, विजयासाठी बनवायच्या 2 धावा. आकाश आणि अमित आमने सामने. स्वीजित आकाश काळेने अगदी स्टायलिश पद्धतीने सामना संपवलाय. क्या बात आहे आकाश काळे, जबरदस्त खेळ आणि ते सामना संपवणारी बॅटिंग आकाश काळेची आपण पाहिली. सुंदर खेळ आकाशचा. चला दोन्ही सगळ्यांनी लगेच लाईनअप करून घ्या. मृत्युंजय क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर रेम 11 दोन्ही सगळ्यांनी लाईनअप करून घ्या मित्रांनो. चला त्वरित लाईनअप करून घ्या. काय मॅच मैदानामध्ये झाली. अगदी इथं शिवाजी महाराज येरवडा संघाचं जे क्षेत्ररक्षण झालं त्याच्यामुळे मात्र त्यांना या मॅच मधनं सामना गमवावा लागला. जे क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या 2 चौकार जे गेले तिथे मात्र सामन्याचा रंग बदलला. पण अगदी इथे पाहिलं तर शिवाजी महाराज येरवडा संघ मात्र जोरदार लढला. सुंदर खेळ मैदानामध्ये त्यांनी केला. अगदी मला वाटतं मॅच मध्ये हारणं जित्र महत्वाचं नाहीये, पण इथे मॅच मात्र चांगली झाली. चला मृत्युंजय 11 त्वरित आतमध्ये चला. ऋषी जोरी सर पूर्ण टीम आतमध्ये जाऊ द्या.